नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर आले आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातून शुभम खैरनार या 27 वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून सीबीआयने पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला रवाना केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुभम खैरनार याने नीटची प्रश्नपत्रिका 10 लाख रुपयांना खरेदी करून ती 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे। ही प्रश्नपत्रिका कुरिअरद्वारे त्याच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। सीबीआय आणि राजस्थान पोलिसांच्या पथकांनी नाशिक पोलिसांना संशयितांची माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने इंदिरानगर भागातून त्याला ताब्यात घेतला। पोलिसांना चकवा देण्यासाठी शुभमने आपली वेशभूषा बदलली होती आणि केसही कापले होते। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला। शुभम खैरनार हा नाशिक जिल्ह्यातील नांदगावचा रहिवासी असून मध्य प्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयात BAMSचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये तो कुरिअर समुपदेशन केंद्र चालवत होता। प्रश्नपत्रिकेच्या देवाणघेवाणीत मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय व्यक्त केला जात असून ही प्रश्नपत्रिका नाशिकहून हरियाणाला पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। सीबीआयच्या पथकाने संशयितांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात आले। या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या तपासात पुढे आणखी कोणते खुलासे होतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे।